नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। गेली 30 वर्ष आम्ही पुण्यामध्ये राहतोय। 1996 साली आम्ही पुण्यात आलो आणि आता आपण असं म्हणू शकतो, म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की आता आम्ही पूर्णपणे पुणेकर झालेलो आहोत। पुण्यातल्या चवी, तिथली हॉटेल्स, वेगवेगळे रेस्टॉरंट्स आणि तिथल्या खाद्यजीवनाच्या गमती-जमती यांनी आम्हाला खूप मजा येते। आम्ही इथल्या गल्ल्यांमध्ये फिरतो, वेगवेगळ्या चवींचा आनंद घेतो। तर आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे जी पुणेकर ब्रेकफास्टला, सकाळच्या ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळच्या खाण्याला अतिशय आनंदाने आणि चवीने खातात। ती रेसिपी म्हणजे मटार उसळ आणि ब्रेड। तर तुम्हाला वाटेल याच्यात विशेष काय, पण ती एका वेगळ्या पद्धतीने केली जाते। तर ती पद्धत काय आहे आणि ती माझी पद्धत काय आहे ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला आपण साहित्य बघूया। आता ही मटार उसळ आणि ब्रेड ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला मेन जे सामान लागणार आहे हे लागणार आहे साहित्य। तर ती दोन भागात आहे। आधी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे। ते मी आधी तुम्हाला सगळं साहित्य समजावून सांगते। आपल्याला मटार लागणार आहे। मटार मी सोलून घेतलाय ताजा, तो 1.5 वाटी आहे। त्याच्यानंतर वाटणाचं सामान सांगते तुम्हाला। भरपूर कोथिंबीर घेतली आहे आणि कोथिंबीरीच्या ज्या काड्या असतात त्या पण मी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये खूप सत्व असतं, त्याच्यामुळे त्या वाया घालवायच्या नाहीत। मी नेहमीच त्या वापरते। ओलं खोबरं भरपूर लागणार आहे, लिंबाचा रस लागेल, आलं लागेल, लसूण लागेल, हिरवी मिरची लागेल, धनेपूड लागेल, मिसळणीच्या डब्यातलं जिरं लागेल या वाटणामध्ये। तर हे वाटण वेगळं करायचं आहे आणि हे बाकीचं सामान म्हणजे मटार आहे, हिंग आहे, तेल आहे, मीठ आहे, थोडी साखर आहे, गार्निशिंगला शेव आणि कांदा आहे आणि ही ब्राऊन ब्रेड मी घेतलेली आहे। तर आता आपण मटार उसळ ब्रेड करण्यासाठी वाटण करायला घेऊ। आधी हा मिक्सरचा पॉट घेतलेला आहे, याच्यामध्ये एक एक गोष्ट आपण आता टाकूया। एकतर थोडेसे मटारचे दाणे पण याच्यात टाकायचे आपल्याला, एक ती कन्सिस्टन्सी छान येण्यासाठी। त्याच्यानंतर ओलं खोबरं टाकायचं, हे सगळंच टाकायचं आहे। या कोथिंबीरीच्या काड्या घातल्या, लसूण घातलाय, त्याच्यानंतर ही एक अख्खी मिरची, मोठी मिरची आहे पण ही कमी तिखट मिरची आहे। आमच्याकडे खूप तिखट गोष्टी खाल्ल्या जात नाहीत म्हणून मी एकच मिरची वापरली आहे, पण तुम्ही जास्ती घालू शकता। आलं घेतलंय अर्धा चमचा। नंतर ही कोथिंबीर आहे, ही गार्निशिंगसाठी थोडी ठेवून भरपूर कोथिंबीर याच्यात घालायची आपल्याला। त्याच्यानंतर लिंबाचा रस, ही धनेपूड पण घालायची आपल्याला याच्यात, ही पूर्ण 1 चमचा आहे। आता मी थोडं जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा, आणि हा लिंबाचा रस मी पिळून घेते याच्यात। छोटं लिंबू असेल तर अख्ख्या 1 लिंबाचा लागेल, मोठं लिंबू असेल तर अर्धा लिंबाचा पुरेल। तर आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊया आणि मटार उसळ करायला घेऊया। हा मी प्रेशर पॅन घेतलेला आहे, त्याच्यात मी तेल घालते। याच्या खाली ऑलरेडी मी गॅस लावलाय। याला तुम्ही तेल कमी घालू शकता, जास्ती घालू शकता, तुमच्या आवडीवर आहे। मी साधारण 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल तापलं की आपण फोडणी करूया। आमच्याकडे मटार उसळ वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, त्यात वेगवेगळ्या गोष्टी घातल्या जातात। म्हणजे मटार उसळ ही कशासाठी आहे त्याच्यावर ती पद्धत अवलंबून आहे। आता ही आपण ब्रेड बरोबर खाण्यासाठी करतो, त्याच्यामुळे मी या पद्धतीने करते। आता मी ह्याच्यात मोहरी घालते, गॅस कमीच ठेवलेला आहे। साधारण 2 चिमूट हिंग घातलाय,
आता हे जे वाटण करून घेतलं हे मी याच्यात घालणार आहे. हे अख्खं घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून घेते त्याच्यात, कारण अजूनही थोडंसं बाकी आहे. आता मी गॅस वाढवलाय. हे छान परतून घ्यायचं आहे वाटण आपल्याला, म्हणजे त्यातला लसूण, आलं, मिरची हे जरा व्यवस्थित शिजल्या गेले पाहिजे. तुम्हाला हे बघून वाटत असेल की मी तेल कमी घेतलं, पण तुम्ही विश्वास ठेवा एवढं तेल पुरेसं आहे. आमच्याकडे तसंही खूप तेल वापरत नाही. आपल्याला प्रत्येक पदार्थामध्ये वरती तेलाचा थोडा तवंग बघायची सवय असते. ॲक्च्युली शरीराला त्याची एवढी गरज नसते. पदार्थ छान दिसण्यासाठी मी समजू शकते, पण खूप तेलावर करण्यासारख्या ज्या भाज्या आहेत त्या सोडल्या तर मी बाकीच्या पदार्थांमध्ये खूप कमी तेल वापरते. तर ही छान परतून घ्यायची. ही सतत ढवळायला लागेल, कारण याच्यामध्ये आपण थोडा मटारही घातला होता. ही करपण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये हळद घालायची थोडी, थोडं लाल तिखट. मिरची आपण घातली तरी थोडं लाल तिखट छान लागतं. आता हे छान अर्धा मिनिट परतूया. आता मी याच्यामध्ये मटार घालते. आता हा मटारही थोडासा या ग्रेव्ही बरोबर परतायचा आहे. आता याच्यात थोडासा गोडा मसाला, मी अक्षरशः पाव चमचा पण नाही, त्याच्यापेक्षा पाव चमचाच म्हणता येईल, थोडासा गोडा मसाला घातलाय. धनेपूड आणि जिरं अख्खं आपण ऑलरेडी त्या ग्रेव्हीमध्येच घातलेलं. आता हे मिश्रण छान परतून घेतलंय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे थोडंसं मिश्रण उरलं होतं त्यात मी पाणी घालून ते काढून घेतलं, म्हणजे काहीही वाया जाणार नाही. वा वा, इतका सुंदर सुगंध येतोय. आता याच्यामध्ये मला गरम पाणी घालायचं. साधारण 1 ते 1.5 वाटी आत्तापुरतं घातलंय मी, नंतर ते पाणी आपल्याला वाढवायचं आहे. आता याच्यामध्ये मी साखर घालते. चव बॅलन्स करण्यासाठी थोडी साखर जरुरी आहे, आणि या सगळ्याला पुरेल असं मीठ घालते. आता हा किती छान रंग आलाय बघा ह्याला. मटार उसळ म्हटल्यानंतर मटारचा एक हिरवा रंग आपल्या डोळ्यासमोर येतो, तसाच या ग्रेव्हीचा रंग आहे. आता याला आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मी कुकरचं झाकण लावते या प्रेशर पॅनचं.
आता या 2 शिट्ट्या झालेल्या आहे, कारण आपल्याला फक्त मटार शिजवायचा होता. तो 2 शिट्ट्यांमध्ये शिजतो. आता हा प्रेशर पॅन थंड झाला की आपण मटार उसळ आणि ब्रेडचं प्लेटिंग करू. तर आपलं 2 शिट्ट्या येऊन गेलेल्या आहेत. वाह, इतका सुंदर रंग आलाय ना. हे पहा, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवते मी, थोडं, अगदी थोडं, बस. परफेक्ट मटार उसळ जी ब्रेड बरोबर खातात पुण्यामध्ये तशी ही झालेली आहे. आता मी ही काढून घेते. त्याच्यावर छान थोडा कांदा घालायचा, थोडी कोथिंबीर. बघा, तर अशी ही खास पुणेरी पद्धतीची मटार उसळ आणि ब्रेड हा नाश्ता, ब्रेकफास्ट तयार आहे आपला. मी टेस्ट करून बघते. आधी उसळ टेस्ट करते. खूप छान झाले. झणझणीत नाही आहे, पण माफक तिखट आहे. टेस्टला जेवढी तिखट पाहिजे तेवढीच आहे. याच्याबरोबर शेव आणि कांदा घेतला आहे. आता ही ब्रेडशी खाऊन बघते. ब्रेडशी खाताना याची स्पेशालिटी अशी आहे की तो रस्सा जो आहे, त्यातली ग्रेव्ही आहे, तिची भरपूर असायला पाहिजे. थोडे मटार कमी असले तर चालतं. मस्त झाले, एकदम छान. ही स्पेशल रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खरंच आवडेल. काही जणांना असं वाटू शकतं की मटार उसळ आणि ब्रेड, स्पेशली पुण्यात जे नाही आहेत त्या लोकांना असं वाटू शकतं, पण प्लीज विश्वास ठेवा, ही अमेझिंग लागते रेसिपी आणि ही खायला फार मजा येते. आणि सकाळच्या वेळेला नाश्त्याला किंवा संध्याकाळची जी भूक असते त्याच्यासाठी हा पोटभरीचा पदार्थ म्हणून सुद्धा छान लागतो. मी बरेचदा माझ्या मैत्रिणींना घरी भिशीसाठी जर बोलवलं तर हा पदार्थ नक्की करते. त्यांना सगळ्यांना खूप आवडतो. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.